होता तुझ्यापेक्षा पुढे जाईल म्हणे मी. एका झटक्यात पुढं डायरेक्ट. 4 दिवसात मोनेटाईज चॅनल. 4 दिवसात मोनिटाईज होईल म्हणते. सांगा यांना, इथं 4-4 वर्ष लोक मेहनत करतात तेव्हा कुठं त्यांचं चॅनल मोनिटाईज होत नाही आणि हे 4 दिवसात मोनिटाईज करायला चालले. माझा वैयक्तिक फर्स्ट टाइम जेव्हा चॅनल उघडला तेव्हा 6 महिने मला स्वतः लागले आणि हे म्हणतात आता फेस व्हॅल्यू महत्त्वाचं आहे. आता माझा फेस व्हॅल्यू बनला आहे ना, मी एखादा चॅनल उद्या अजून उघडला तरी तो मी गॅरंटी 8 दिवसात मोनिटाईज करते. मी 4 दिवसात करतो. बघितलं का? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, ब्रश वगैरे केलेलं आहे, ते पण उठले, त्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे. मी इकडे ठेवलेलं आहे हा, हळूच सांगणार, हा शिकून घेते. ते इकडे चहा ठेवलेला आहे. तर चहा होतंय तोपर्यंत प्यायचं पाणी आलं होतं, प्यायचं पाणी भरून ठेवला. प्यायचं पाणी आलं होतं, प्यायचं पाणी भरून ठेवलं. पाणी बी मध्ये येतंय. हे कळशी खालीच राहिली प्यायचं पाण्याची, पाणीच भरत नाही आहे. म्हणजे पाणी सारखं येतच नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. आज मी साबुदाणा भिजत टाकलेला आहे. खूप दिवसात म्हणण्यापेक्षा 2-3 महिने झाले साबुदाणा खाल्लेला नाही आहे. आज भिजत टाकला आहे आवर्जून. आज साबुदाणा करणार आहे, स्वयंपाक बी करणार आहे, पण नाश्ता साबुदाणा करणार आहे. त्यानंतर मी हे इकडे चहा ठेवलेला आहे, चहा. त्यानंतर इकडे गुणी बाळ झोपलेला आहे. पिलू, चुकुले, मग बाबू, चुकुले, बाबू, ची 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 चुकुले होत नाही. बाबू, ओ बाबू, मग बाबू उठत नाही. बाई उता आज शाळेत जायचे, उता. मित्रांनो, आज आम्हाला ॲडमिशन घ्यायला शाळेत जायचं आहे. मयंकचं चांगल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. कुठल्या शाळेत घ्यायला लागते तुम्ही आम्हाला कमेंट करून सजेस्ट करा, ठीक आहे? कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायला पाहिजे ते कमेंट करून सजेस्ट करा. आणि त्यानंतर तुम्हाला अजून 1 मिनिट थांबा. मिस्टर काय करते? बंद केलं. हे मोबाईलमध्ये काहीतरी पाच राहतात बरं का. मग मी आले की मोबाईल बंद करून टाकते. हे काय गोंधळ आहे मलाच काही कळलं नाही बाबा. गोंधळ. गुड मॉर्निंग. आय लव्ह यू. त्यांना आय लव्ह यू म्हणता का? मला म्हणले का? आजारी पडले ते काय झालं काय माहिती. काय झालंय तुम्हाला? काय झालं? फुगलं? हिरडी दुखते, त्याला दाढ म्हणते तो. तेच दाढच्या वरी. ते हे कुठे आहे? नेल कटर कुठे आहे? बाथरूम मध्ये नेल कटर का ठेवलं काढून? खिशात होत आहे. कामावर नेल कटर घेऊन गेल ते नका काटायला, घरी वेळ नाही भेटत म्हणून. बोला ना काहीतरी आमच्या यूट्यूब फॅमिलीला. आज इंटरेस्टिंग दिवस आहे, तुमच्या मागं लागणार आहे आज मी. चहा पाणी घेऊ. चांगली गोष्ट आहे ना. काय आज सुट्टी आहे ना तुम्हाला? मग काय स्पेशल नाश्ता, काय नाश्ता जेवण काय पाहिजे ते काय जेवण करायला नेता बाहेर असं म्हणताय का? सांगा ना. आज गुरुवार आहे, तुम्हाला सुट्टी आहे, मग काहीतरी स्पेशल सांगा. आज कसा दिवस घालवायचे ते सांगा मला. जाऊ ना फिरायला. कुठं नेता फिरायला? पिंपरी चिंचवडचा पूर्ण इलाका. होय. पिक्चर पाहायला नाही ना आम्हाला? पिक्चर पण पाहायला जाऊ. शिवाजी राजे कोणता पिक्चर होता? राजा शिवाजी असा पिक्चर आहे ना? नाही ना मग मला. हो संध्याकाळी. पहिले आपण मयंकला शाळा बघायला जाऊ. तेवढं काम झालं की मग स्वामींच्या केंद्रात जाऊ. आज गुरुवार आहे ना. मग घरातलं आवरू, जेवण करू आणि पिक्चरला जाऊ. ओके, असा शेड्यूल आहे आजचा.
तर लवकर लवकर आवरा. बोला ना काहीतरी, आमच्या युट्यूब फॅमिलीला बोलतच नाही तुम्ही. हां काहीतरी गडबड आहे का? कशाची गडबड आहे? मग बोलत का नाही? बोला की. काय म्हणू तुझ्या फॅमिलीला बाबा, युट्यूबच्या आमच्या फॅमिलीला काय म्हणू म्हणलं. कचरा गाडी आली. कचरा गाडी आली मित्रांनो. चालले मी कचरा टाकायला, बोलू नंतर, थांबा जरा. तर फ्रेंड्स कचरा टाकून आली ना. ऑलरेडी मी चहा ठेवलेला होता. मग नंतर येऊन तो चहा गरम वगैरे केला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला. तर ते चहा घेत नाही आणि त्यांच्यासोबत माझी पण चहाची सवय सुटलेली आहे. पण कधीमधी असतं, कधीतरी आठवण आली की चहा करतेच मी. तर चहासोबत बिस्किट पण आहे खायला या. आणि आज मी गुरुवार आहे, साबुदाणा करणार आहे. उपास आहे म्हणून नाही, खाऊ वाटला म्हणून. खूप दिवसात चाललं होतं माझा साबुदाणा भिजत घालायचं, लक्षात राहत नाही. मग आवर्जून आज सकाळी उठल्यानंतर मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर आज मी साबुदाणा करणार आहे. आणि आज यांच्या मागं पण लागणार आहे की मला पिक्चरला न्याच, कारण लग्न झाल्यापासून चाललंच आहे, आज नेतो उद्या नेतो. मी म्हणलं पिक्चरला न्या मला, एकदा तरी पिक्चरला न्या, सोबत तुमच्या पिक्चर पाहायची माझी इच्छा आहे. तर हो 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 करत आज जिद्दच धरली. आज म्हणलं तुम्हालाही काही काम नाही, मलाही काही काम नाही. हा कावडा बघा रोज येऊन बसतो आमच्या गॅलरीमध्ये. साबुदाणा भिजला, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झालेली आहे, बघू शकता. छान देवपूजा केली. आता मला ही स्वामींची मूर्ती ना चेंज करायची आहे आणि गणपतीची मूर्ती अशी म्हणजे हे जे आहेत ना तसं ठेवायचं नसते म्हणतात, त्यामुळे मी चेंज करणार आहे. त्यानंतर इकडे मयंक उठलेला आहे. आवर आहे, शाळेचा ॲडमिशन करायचं आहे आज. आवर बरं पटापट, टाईमपास नाही करायचं अजिबात, आवर. या झाडाला जगवायचं चालू आहे. याच्यामध्ये हे टाकले बबल्स टाकले याच्यामध्ये बघा. त्यानंतर एक ग्लासातले बबल्स पण वाढले. चला, तर मी आता आहे ना ते एक D10 म्हणून आणलं होतं चेहऱ्याला लावायचा. बघू काय तर विषय कुठं गेलं ते. इथंच काढून ठेवलं होतं ना बघा. जागच्या जागेवर ठेवून बी वस्तू सापडत नाही. आता थांबा 1 मिनिट. हे बघा, हे ते D10 आहे आणि आज आम्ही जाणार आहे पिक्चरला, त्यामुळे मग मी ही D10 लावणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी आवरते, पटकन नाश्ता वगैरे बनवते. साबुदाणा बनवायचा आहे. आंघोळ देवपूजा तर झालेली आहे. आता ते गेलेले आहेत बाहेर दाढी करायला आणि कशाला चाललं म्हणजे दाढ दुखती त्यांची, दवाखान्यात गेले. तर मी आवरते, साबुदाणा वगैरे बनवते, तुम्ही करा कंटिन्यू. तर मी आंघोळ केली, देवपूजा केली, आमचं चहा पाणी पण झालेलं आहे. आता इकडे मी बनवते नाश्ता. साबुदाणा करते बघा, साबुदाणा करते. बटाटे टाकले, मिरच्या टाकले, शेंगदाणे भाजून घेतले. आता शेंगदाण्याचे फोतरं काढून मिक्सरमधून फिरवायचे शेंगदाणे आणि मग शाबू आणि मीठ टाकून झालं शाबू तयार. मग शाबू खाल्लं की मग आम्ही जाणार आहे मयंकच्या ॲडमिशनसाठी. आता मयंकला पाणी टाकून देते, तो आंघोळ करतो, मग आवरलं की आम्ही जाणार आहे. तर मिस्टर आलेत घरी. बोला, जेवले का? जेवलो ना. हे भावाचं चपट काऊन पाडलं? चपट काऊन पाडलं? नीट धुतले नाही का? वल्ले झालेत म्हणून. तर चला, आज आम्ही जाणार आहे. काही बी नको लिहा, मसाले नाहीये, खायच्या वस्तू आहे त्याच्यामध्ये, बिस्किट आणि ते काही बी लिहायला लागले. हे बघा, त्या डब्यावर मसाले लिहून ठेवलं. खायच्या वस्तू आहेत त्याच्यात, बिस्किट, नाश्त्याचं आहे सगळं त्याच्यामध्ये, बिस्किट, ते पास्ता वगैरे. काही बी कशावर बी लिहू नका हो. चला, आता आम्ही आवरतो पटापट. या तुम्ही नाश्ता करायला. तुमचं झाला का नाश्ता सांगा. आज गुरुवार यांना सुट्टी. आता इडली डोसा बनवून द्या म्हणून कोणीतरी कमेंट केली होती. इडली डोसा बी बनवत जा. आमच्याकडे इडलीचं भांडं बी आहे, बघू शकता. पण आम्हाला इडली बनवायला फुरसत नाही. बनवून बघू, कधीतरी इडली नक्की बनवून बघू. तर चला मग करा कंटिन्यू, बोलते नंतर. मयंकला आंघोळीला पाणी टाकून देते, उशीर झालेला आहे त्यामुळे काही बोलायचं सूचना झाले. आता करा कंटिन्यू. अशा पद्धतीने मी साबुदाणा रेडी केलेला आहे, मस्त सुट्टा सुट्टा. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. जेव्हा पण नेक्स्ट टाइम मी साबुदाणा बनवीन तेव्हा रेसिपी दाखवेल मी. आता शूट नाही केला, पण तरी तुमच्या रेसिपी लक्षात आलीच असेल. चला मग, आज मयंकचं ॲडमिशन पण करायचं आहे, पिक्चर पाहायला पण जायचं आहे. फायनली अशा पद्धतीने आमचा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आम्ही खाणार आणि मग जाणार. पण मला एक गोष्ट आठवली, मग तेच मी मिस्टरांना सांगत होती. मग ते मला काहीतरी बोलले. मग म्हणलं तुम्ही आहे ना ऑन कॅमेरा बोला. तर विषय काय झाला, एका दादाने कमेंट केली. तो म्हणत होता लई इतरावू नको म्हणे, अति तिथं माती म्हणे, लई प्रेम दाखवू नको जगाला. मी त्याची कमेंट डिलीट केली. पण त्याने असली कमेंट केली ती की काय म्हणला,
तुम्हाला सांगितलं ना आता काय म्हणलं होता एवढं काय आम्ही सोडायसाठी केले एवढ्या सगळ्या गोष्टी. तसं नाही तो बरोबर काय आहे. म्हणला माहितीये का 1 मिनिट थांबा एक हा जास्त तो काय प्रेम. म्हणला हा बी तुला सोडून देणार आहे त्यामुळे जरा इतरावू नको जास्त काय अति करू नको अति प्रेम दाखवू नको म्हणे व्हिडिओमध्ये हा पण तुला सोडून जाणार आहे. तर यावर तुमचं म्हणणं काय आहे मला सांगा कमेंट याच्यामध्ये सांगा पटकन. लोक काय लग्न काय सोडून द्यायसाठी करतात काय मित्रा. सोडून जायचं असतं एवढ्या गोष्टी केल्या नसते आम्ही. सोडायचं असते लग्नापर्यंत विषय निघाले नसते. लग्न केलं म्हणून काही सगळे सोडतात का. सोडणारे असतील काय जे सोडणारे राहते ते अशा पद्धतीने लग्न करत नाहीत का ते अशा पद्धतीने संसार एका दिवसात उभा करत नाहीत 8 दिवसात लग्न करत नाही. सोडायसाठी सगळ्या गोष्टी करायच्या असते म्हणजे कशाला. आता मला सांगा एवढा संसार उभा केला आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या 2-2.5 लाखाच्या वस्तूच घेतल्या असतील फक्त घरात. कोणाला हौस आहे का स्वतः कष्ट करायचे कमायचे पैसे असं वस्तूमध्ये घालायचे आणि मग सोडून द्यायचं विषय संपून टाकायचा का बावला बावलीचा खेळ आहे का लग्न म्हणजे संसार म्हणजे की थाटायचं आणि सोडून द्यायचं. ते प्रत्येकाला जमत नाही निभवायचं आणि ज्याला निभवायचं आहे खरंच तो सगळं उभं करतो स्वतःच्या जीवावर लोकांच्या जीवावर नाही. काही लोक स्वतःचे घरं विकतात जागा विकतात आणि लग्न करायची लायकी नसते मग पोरी विकत घेऊन आणतात दुसरीकडून पैसे देऊन आईबापाच्या जीवावर. असे बी किस्से घडतात जगात. त्यानंतर ज्यांना लग्न करायचं नसतं ते दुसरीची बायको बी पळून घेऊन जातात. असे बी काही किस्से खरं बोलते मी. तर मला असं म्हणायचं आहे की लग्न केलंय एवढा संसार थाटलेला आहे आणि एवढा भारी याच्यामध्ये 7-8 लाख रुपये लग्नाला लावलेले आहेत तर ते काय सोडायसाठी लावलेले नाही. त्यामुळं जरा बाबा तू अति माती करू नको तू लायकीत राहून कमेंट कर असं मला वाटतंय. तर या मग मित्रांनो साबुदाणा खायला. चांगल्या कमेंट करा. चांगल्या कमेंट करा. वाईट विचार करू नका. वाईट विचार करू नका. हां अजून बस काय एवढंच का. लोकांना चांगले सल्ले द्या. देता येत नसले तर देऊ नका. पण वाईट कमेंट काय करू नका. वाईट कमेंट करू नका मित्रांनो. चांगलं बोला. काय आपले घरी आया बहिणी आहेत जरा चांगला विचार करत जा. आम्ही तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवतो काय तुम्हाला हाफ कपडे घालून दाखवतो का नवऱ्याला मेकअप करून दाखवतो का नवऱ्याला ड्रेस घालून दाखवतो काय करतो सांगा बरं. तरी तुम्ही असले वाईट कमेंट करता. तुम्हाला समजायला पाहिजे कोणते चांगले व्हिडिओ कोणते वाईट व्हिडिओ. तुम्हाला तसले वाईट व्हिडिओ बघायला आवडते त्यामुळं तुम्ही इकडे येऊन असले कमेंट करता. आम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवतो घरगुती व्हिडिओ दाखवतो चांगला सुखी संसार दाखवतो ब्लॉगिंग करतो तरी तुम्ही असे बोलत असाल तर आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायची सांगा बरं. चांगले कमेंट करत जा. चांगलं बोलत जा. कोणाचं चांगलं चाललं असेल ना लोकांचं कसं आहे माहिती आहे का चांगल्या जोड्या लोकांकडून सहन होत नाही. कोणाचं चांगलं चाललं असेल ना त्यांच्यामध्ये फट कशी पाडायची तोडून कसं द्यायचं एकामेकाबद्दल यांना वाईट कसं करून द्यायचं हे लई लोकांना जमतं. जाऊ दे तू जास्त घेत जाऊ लोकांचं मनावर. मी हाय पाठीशी. तर चला मग मित्रांनो करा कंटिन्यू. आता आम्ही साबुदाणा खातो मग निघू. तर फ्रेंड्स बघितलं असले बी नालायक लोक असतात जगात. त्याला म्हणा त्याची बायको कोणामागं पळून नको जाऊ बायकोकडे लक्ष दे उगर रिकामी इकडे येऊन कमेंट करू नको. आणि त्यानंतर बघा ही मी रात्री दही टाकलं होतं तुम्हाला आठवत असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर दही अशा पद्धतीने जमलेलं आहे. आणि कोणीतरी कमेंट केली ती घट्ट दही हा शिवकन्याताई होत्या वाटतं घट्ट दही कसं जमवते ते सांग. तर काही नाही दूध कोमट करायचं यांना म्हणलं खाऊन बघा मस्त छान जमलेलं आहे दही. आंबट नव्हतं काही नव्हतं घट्ट असं दूध गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आणि रात्रभर ठेवायचं सकाळी छान जमतं. नवरीपेक्षा नवरदेवाचीच तयारी लई चालते. यांचं उरकतच नाही कुठं जायचं असलं की. माझं आवरून जातं पण यांचं आवरत नाही बघा. माझं आवरलं पटकन येळवाकडं आवरलं आपल्याला ॲडमिशन घ्यायला जायचं एवढं ऊन पडलेलं आहे. जेवण झालं आता आमचं ते हे खाल्लं साबुदाणा वगैरे खाल्ला आणि मग आता चाललो. ह्यांना चला म्हणते माझं आवरलं पण यांचं काही आवरेना. आवरा लवकर. मयांचं बी आवरलं आंघोळ वगैरे झाली त्याची त्याने पण खाल्लं. चले आपल्याला जायचे ॲडमिशन घ्यायला शाळेत. मयंक ॲडमिशन घ्यायला जायचे. किती काय किती दूर 3रीत गेला तू जवळ जायचंय. 3रीत गेला ना आता. हां इंग्लिश मिडियमला टाकू ना का मराठी मिडियमला जातो. तू जा. तर एक बाई म्हणती मला बावडड बाई तुला एक मुलगा आहे. शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता बघा. तुला एक मुलगा आहे तुझा डिवोर्स झालेला आहे कसं काय त्याने एक्सेप्ट केलं छी घाण असलं काहीतरी बोलली. तिला आहे ना मी माझं करिश्मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर चांगलं झापून उत्तर देणार आहे. तो व्हिडिओ तिकडे बघा उद्या.
आज तर टाईम नाही. आता या व्हिडिओनंतर सगळे लग्नाचे व्हिडिओ येतील. आज आम्ही जाणार आहे पिक्चर पाहायला संध्याकाळी. बंद कर, टी व्ही बंद कर, जायचं आहे लगेच. टी व्ही बंद कर, तसलं नको करू, टी व्ही बंद कर जा. इकडं बाय पावडर कसलं लावलं ते. तर चला मित्रांनो, खूप जण म्हणत होते बांबूच्या झाडामध्ये लय पाणी टाक, तरी हे बघा, हे बांबूच्या झाडात एवढं पाणी टाकलेलं आहे, बबल्स पण टाकलेले आहेत आणि अजून कोण म्हणले ते रंगीबेरंगी दगडे येतात, ते दगडे बी टाकलेले आहेत. याच्यात तुम्हाला दिसत असतील ते दगड असे दिसत नाहीत डायरेक्ट, त्याच्यामध्ये बबल्स पण मिक्स केले ना, त्यामुळे ते दिसत नसेल तुम्हाला. आणि त्यानंतर याला भरपूर पाणी टाक म्हणल्यावर पाणी बी टाकलेलं आहे. आता प्रयत्न चालू आहेत याला चांगलं जगवायचे. बघू आता कसं काय होतंय, जगते का नाही जगत, बिचारा नशिबाचा खेळ आहे आता तो. तर ठीक आहे, तरी बी चांगला आलेला आहे. ए आवर आहे, चल टी व्ही बंद कर, बंद कर टी व्ही. यांचं आवरलं का नाही. इथंच वेळ उशीर केल्यावर आम्ही पिक्चर पाहायला कधी जायचो संध्याकाळी. का साहेब आवरलं का. चला चला, काय करताय. फ्री झाली की कॉल कर, लक्ष्मीताईचा मेसेज आलाय. तर फ्रेंड्स आवरलं आणि घरातून निघलो आम्ही. बाप रे, एवढी ऊन, आम्हाला घरातून निघायलाच 12 वाजले. काय करता, तुम्हाला आठवतं का मी आधी मयंकला गुरुकुलला टाकलं होतं. फर्स्ट टाइम जेव्हा त्याला शाळेत टाकलं होतं ना, तेव्हा गुरुकुलला टाकलं होतं. तर यावेळेस पण माझी इच्छा होती की मयंकला गुरुकुललाच टाकायचं. तर आम्ही एक लोकेशन लावला, एका लोकेशनवर गुरुकुल शाळा सापडली आम्हाला आणि तिकडेच चाललो होतो. तर ती एवढी लांब होती, 4 किलोमीटर. आम्ही जिकडं राहतो तिकडून 4 किलोमीटर. मग ते काही परवडत नाही, मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर विषय काय झाला माहिती आहे का, व्हिडिओ शूट नाही केला मी. मग अशी आम्ही ॲडमिशनसाठी गेलो होतो, 2-3 शाळा फिरून आलो, ते बी एवढ्या लांब लांब. आणि त्याच्यानंतर मग शेवटी ज्या शाळेत नाही टाकायचं होतं त्याच शाळेत गेलो. आणि आणि अजून एक विषय काय झाला, मग तिकडून आलो आणि मग जे झोप लागली, म्हणलं आता पिक्चरला जायचं आहे आपल्याला संध्याकाळी, तर घरातले कामं आवरून जावा. तर जे झोप लागली मला, तर झोपच सुधारली नाही, उठलीच नाही मी. आणि मग डायरेक्ट आता उठली तर पिक्चरला जायचं टायमिंग झाला होता. मग काय झटपट पटापट भांडे घासून घेतले. हे बा एवढे टोपल्यावर भांडे घासले उठून, किचन ओटा वगैरे साफ करून घेतला, झाडू मारून घेतलं. आता तयारी करते. तसं तर मला छान तयारी करायची होती, मस्त ड्रेस वेगळा घालायचा होता. पण आता काय उशीर झालेला आहे आणि आम्हाला जायचं आहे पिक्चरला खूप लांब जायचं आहे. त्याच्यामुळं आता 3 मिनिटं आहे फक्त. हां, तर उशीर झाला आहे, त्यामुळं मग आता काही विषय नाही आहे आवरायचा. आता आहे त्या परिस्थितीमध्ये जावं. पहिल्यांदा पिक्चरला चालली, पण मला वाटलं नव्हतं अशा याच्यामध्ये जावं लागेल. मी छान तयार होणार होती, छान ड्रेस घालणार होती, पण आता टाईम नाही आहे. एकतर लांब जायचं आहे आणि घरीच उशीर झालं आहे. त्यामुळे आता मी शॉर्टकटमध्ये आवरते. मग आता आम्ही निघणार आहे. आणि यांच्यामुळे लेट झालं बरं का. यांनी मला उठवलं नाही, यांना सांगितलं होतं मी झोपते, मला 15 मिनिटांनी उठवा, आणि 1 तासाने उठवलं कुठं, मीच उठली. आणि मग काय चाललंय, उठवलं बी नाही त्यांनी, उलट मी झोपली, हे बी झोपले. आणि 15 मिनिटांनी उठवा म्हणले की हे स्वतः 1.5 तास झोपले. बाय 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 बाय. चला मग आवडते मी. आय फॉर मित्रांनो, आता मी आवरत होती. यांना काही गरज आहे का बरं ABCD घ्यायची पोराची. ए फॉर एलिफंट आणि आय फॉर डोळे. आय फॉर डोळे, असं म्हणलं नाही हं? थांब रे. आय फॉर डोळे आणि G फॉर गोल आणि F फॉर काय होते मयंकला विचारतात. अजून काय रे. हा, थांब, अजून काय. G for grapes आणि गोल हा, एकच असतं. अजून H फॉर गोळा. अवघड आहे रे देवा, काय करावं बाबा. तर असाच कधी मधी आहे ना, घरामध्ये कॉमेडीचं वातावरण निर्माण होत असतो यांच्यामुळे अचानक. आणि मयंक आणि मी लय हसते मग यांचं काही गोष्टींना. तर आम्ही निघालो आवरून आता पिक्चर बघण्यासाठी. तर पिक्चर बघण्यासाठी एवढं लांबची तिकीट भेटली आम्हाला, काय करावं. एकतर तिकीट भेटत नाही, तुम्हाला माहिती आहे 1 मेला राजा शिवाजी पिक्चर आलेला आहे आणि आम्हाला ते बघायला जायचं होतं. पण आता जवळ नव्हतं, मग आम्हाला काय ऑनलाईन तिकीट बुक करावी लागली. आणि इकडं आलो बघा विशाल मॉलला, विशाल थिएटरला. तर इकडं आलो होतो आणि त्यानंतर त्यांना ऑनलाईन तिकीट वगैरे दाखवली. राजा शिवाजी पिक्चर बघायचे आहे आज आपल्याला. तर कसं आहे, रितेश भाऊ देशमुख यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ काढायचे नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ काढून घेते. परत आतमध्ये शूट जरी केलं तरी ते मी तुम्हाला जास्त दाखवू शकणार नाही. आणि मयंक पण एक्सायटेड होता आणि असे पिक्चर लहान मुलांना दाखवायलाच पाहिजे, त्यामुळे खास करून मयंकसाठी पण मी आली होती. नाहीतर
मग काय माहिती यांनी नेलं असतं नसतं, पण कंटिन्यू चालू होतं यांचं की जायचं, आज जायचं, उद्या जायचं. म्हणलं मनावर मी घेत नाही ना तोपर्यंत काही हे नेत नाही, त्यामुळे आज मनावर घेतलंच आणि म्हणलं चला मयंकसाठी पण हा पिक्चर चांगला आहे बघायला. तर आम्ही फायनली आलो इकडे विशाल थिएटरला. कसं वाटते तुम्हाला पिक्चर बघायला? गैस चूल्हे को हमेशा गैस सिलेंडर के लेवल से ऊपर रखें। कसं वाटते उपयोग खत्म होने पर छान, मस्त. प्रेशर बघूया, रेगुलेटर नॉब पूर्ण को पिक्चर घुमाकर बघून कम जायचं कर दें। गैस की गंध महसूस पिक्चरचा होने आनंद पर घेऊ आता, सबसे कसा आहे पहले बघू. प्रेशर राजा शिवाजी. रेगुलेटर नॉब को ऑफ करें। इलेक्ट्रिक स्विच और तर फ्रेंड्स फायनली आम्ही थिएटरमध्ये गेलो आणि पिक्चर चालू झाला. पिक्चर खूप छान होता, आम्हाला सुरुवातीलाच खूप आवडला एकदम. इंट्रो वगैरे विचारूच नका. तर खरंच खूप छान आहे पिक्चर, बघण्यासारखा आहे. सगळ्यांनी जावा आणि एकदा नक्की पिक्चर बघून यावं. तर आम्ही पिक्चर वगैरे एन्जॉय केला. त्यानंतर मग इंटरवल झाला आणि मग परत हे बाहेर गेले आणि मग यांनी मयंकसाठी पॉपकॉर्न आणला. तर ह्या मॉलमध्ये वगैरे कसं असतं माहिती आहे का, लय महाग असते बाबा पॉपकॉर्न वगैरे, पण काय करायचं, घ्यावं तर लागेलच. मग भूक लागली होती मयंकने, तसंही आम्ही बाहेर वडापावून ते खाल्लं होतं. ते तुम्हाला करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर तिथून निघलो, आलो आम्ही डायरेक्ट भोसरीला. 12 गाव दुसरी, तेव्हा 1 गाव भोसरी असं लिहिलं इथं, कमालच आहे बाबा. मग त्यानंतर इकडं छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक भोसरी. आता आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता तिथून निघायला. 10:30 पावणे 10 वाजता पिक्चर संपला आणि मग आम्हाला रिटर्न यायला उशीर झाला. त्यामुळे मग म्हणलं कधी स्वयंपाक करायचं, मग आलो हॉटेलला. मग कशी होती पिक्चर? आवडली? समजली? तुम्हाला समजली का? आवडली? लाईफमध्ये फर्स्ट टाइम मिस्टर पिक्चर बघायला गेलेत माझ्यासोबत. फर्स्ट टाइम नाही लाईफ सेकंड टाइम का? हां, थर्ड टाइम गेले. खरं थर्ड टाइम गेले. मला वाटतं फर्स्ट टाइममध्ये गेले काय ते वेटर सांगा. तर आम्ही मस्त पिक्चर पाहून आलो. आता आम्ही जेवण करायला आलेलो आहे. कुठलं हॉटेल आहे? सागर शिवसागर प्युअर व्हेज हॉटेल आहे. आम्ही जेवण करायला आलेलो आहे. तुम्हाला आवाज येतो का नाही आम्हाला माहीत नाही. इकडं लय गर्दी आहे, किरकिर आहे. तर वैतागलेले. ओ दादा, त्याला काय मेनू कार्ड वगैरे आहे का नाही सिस्टम? नंतर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केला. त्यांना 2 थाळी आणि मला आलूचा पराठा खायचा होता. मग मी आलूचा पराठा ऑर्डर केला आणि अशा पद्धतीने आम्ही बाहेरच जेवण केलं. कारण घरी कधी जायचं, कधी स्वयंपाक करायचं, कधी खायचं. 11 तर इकडंच वाजले होते. मग जेवण वगैरे करून आम्ही घरी गेलो आणि घरी जाता जाताना आम्हाला बघा घोडा दिसला. मग घोड्याचा बी शूट घेतला. मला आज स्वामींची मूर्ती आणायला जायचं होतं. मी सकाळी बोललीच होती, पण ते काही पॉसिबल झालं नाही, लक्षात राहिलं नाही. मग लक्षात आलं तेव्हापर्यंत तर दुकानं बंद झाले. आता आलोय आम्ही. 12 वाजले. किती वाजले हो? पावणे 12 वाजले. पावणे 12 वाजलेले आहेत. आता आलोय आम्ही घरी पिक्चर पाहून, जेवण करून. घरी आल्यावर कधी स्वयंपाक केला असता, कधी जेवण केलं असतं. त्यापेक्षा काल मी जेवण चारलं, आज यांनी जेवण चारलेलं आहे मला. अशा पद्धतीने आमचा आजचा पूर्ण दिवस गेला आणि पिक्चर पाहायची हाऊस एकदाची झाली. लग्न झाल्यापासून आज दाखवेल पिक्चर, उद्या दाखवेल. म्हणलं हे पिक्चर पाहायला जावंच लागतं. त्यामुळं मग आम्ही गेलो. तर चला, कसा वाटला मग आमचा आजचा व्हिडिओ सांगा. आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. काय करा? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. ते म्हणते सबस्क्राईब करा. यावेळेस बोलले. तर तुमचे दाजी म्हणतायत की मी पण माझा यूट्यूब चॅनल उघडतो, मला यूट्यूब चॅनल उघडून दे मागं लागले माझ्या 2 दिवस झाले. तर काय करावं यांचं सांगा बरं. कशाला यांना यूट्यूब चॅनल लागते? यांना फुरसत तरी आहे का यूट्यूब चॅनल बनवायला? व्हिडिओ बनवायला फुरसत आहे का? मी म्हणते माझ्यामुळं लोक ओळखतात तुम्हाला. आता आम्ही गेलो होतो ना तिथं जेवण करायला, तिथं एका ताईने ओळखलं आम्हाला. करिश्मा आली. यांना बघून नाही ओळखलं, करिश्माचे मिस्टर आले. मग मला बघून ओळखलं, करिश्मा आली. आणि ते मला म्हणतात मला भी मेरी पहचान बनाना है, मेरे को यूट्यूब चॅनल खोल के दो. मग आता काय करावं तुम्ही सांगा. तुम्ही सांगावं काय करायला पाहिजे. मग द्यायला पाहिजे ना. खरं का? व्हिडिओ टाकतो ना मी माझे पर्सनल. हो, पर्सनल कसे असतात याच्यावर दिसतं की तुम्ही याच्यावर टाकू शकता, बोलू शकता. एकटं काय टॉपिक घेणार आहे तुम्ही? घेतो ना. काय टॉपिक घेणार आहे घेतो ना. सांगा ना मला. मी तुझा फोटो टाकून देतो. माझा फोटो टाकून व्ह्यू भेटणार आहेत का तुम्हाला? हा, कधी मध्ये कधी मध्ये माझा फोटो टाकून देणार, मग व्ह्यू भेटतील.
होय का? मित्रांनो तुम्ही सांगा काय करायला पाहिजे. हे मला चॅनल उघडून मागतात आणि मग मला म्हणतात असंच म्हणत होते मला ओपन चॅलेंज करतो म्हणे तुला. मी जर चॅनल उघडलो ना तर तुझ्यापेक्षा पुढं जाईल म्हणे मी. एका झटक्यात. एका झटक्यात पुढं डायरेक्ट. 4 दिवसात मोनेटाईज चॅनल. 4 दिवसात मोनिटाईज होईल म्हणते. सांगा यांना इथं 4-4 वर्ष लोक मेहनत करतात तेव्हा कुठं त्यांचं चॅनल मोनिटाईज होत नाही आणि हे 4 दिवसात मोनिटाईज करायला चालले. माझं वैयक्तिक फर्स्ट टाइम जेव्हा चॅनल उघडला तेव्हा 6 महिने मला स्वतः लागले आणि हे म्हणतात आता फेस व्हॅल्यू महत्त्वाचं आहे. आता माझा फेस व्हॅल्यू बनला आहे ना, मी एखादा चॅनल उद्या अजून उघडला तरी तो मी गॅरंटी 8 दिवसात मोनिटाईज करते. मी 4 दिवसात करतो. बघितलं का? तर तुम्हाला काय वाटतंय मला सांगा पटकन. यूट्यूब फॅमिली पटापटा कमेंट करा. जर यांनी चॅनल उघडला तर तुम्ही यांना आता माझे किती आहे 15K. हे म्हणते 4 दिवसात मी 15K करतो. हाय का चॅलेंज एक्सेप्ट तुम्हाला यूट्यूब फॅमिली सांगा. म्हणले कोणाच्या बाजूने आहे पटकन कमेंट तसं करून नाही. सांगा. ते म्हणले एका दिवसात 80K करता आपल्या दुसऱ्या चॅनलचे. आई शपथ आता काही खरं नाही बाबा. स्वप्न मोठे पाहू नका बरं का. ऐका ना स्वप्न मोठं पाहू नका. एक काम करा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते, तुम्ही मला चॅलेंज देऊ नका. हा एक काम करा, 4 दिवसात 15K. एक काम करा 4 दिवस नाही, मी तुम्हाला 1 महिना देते. एका महिन्यामध्ये चॅनल मोनिटाईज करून दाखवा. 4000 घंटा वॉच टाइम आणि 1K सबस्क्रायबर. जास्त अपेक्षा करत नाही. करून दाखवा, मानून जाईन तुम्हाला. युट्यूब फॅमिली कोणाकडे तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहे ना मला पटकन कमेंट करून सांगा. आणि बघू यांचं चॅनल मोनिटाईज झालं तर मी शर्त हारली आणि मग मानू यांचं काहीतरी. 4 दिवसात मोनेटाईज करतो. 4 दिवसात घेतले का? मी मम्मीच्या साईडनी आहे. मम्मी मी तुझ्या साईडनी आहे. मम्मी मी तुझ्या साईडनी आहे. हां तर मित्रांनो आता यांनी चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे. 4 दिवसात मोनिटाईज करतो म्हणतात. आता मी उद्या यांना एक छान चॅनल बनवून देते. यांच्या चॅनलचं नाव ठेवते काय, भोळा महादेव. काय नाव ठेवू? साधा भोळा महादेव. साधा भोळा महादेव असं ठेवू का? काय का करिश्माचा महादेव असं ठेवू? मग झालं महादेवचा करिश्मा. महादेवचा करिश्मा असं चॅनलचं नाव ठेवलं तर लगेच झपाट्याने वाढतील. मग करिश्मा नाव आलं की झालं. फक्त माझ्या नावावर चालतंय. भरपूर जणांचं दुकान माझ्या नावावर चालतंय. श्री स्वामी तुमच्या नावावर कमवून दाखवा वैयक्तिक. माझं नाव नाही घ्यायचं, चेहरा नाही घ्यायचं, काय नाही घ्यायचं. मम्मी श्री स्वामी समर्थ. वैयक्तिक नाव. ठीक आहे, यांना तुमच्या दाजीला आपण चॅनल उघडून देऊ. बघू यांनी चॅलेंज एक्सेप्ट केलाय. ते 4 दिवस म्हणतात पण मी तुम्हाला सांगते 1 महिन्याचा टाइम दिलाय त्यांना. उद्या एक चॅनल बनवून देते त्यांचं. काय नाव ठेवू त्या चॅनलचं तुम्ही इकडे कमेंट मध्ये सांगा मला पटकन. महादेव. आणि तू शांत रे. डीपी नाव ठेवायचं. डीपी फोटो ठेवायचा. माझा फोटो कशाला लावला? मी सांगते ना माझा फोटो वापरच करू नका. दोघांचा फोटो ठेवू. बरं ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आहे ना मला सांगा कमेंटमध्ये जर तुम्हाला वाटत असेल बनवायला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार असाल तर सांगा. किंवा कोणाच्या टीममध्ये उभे राहणार ते बी हातवर करा पटापट. चला मी तर मम्मीच्या टीम मध्ये पाहिजे. हां तर चला मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ. आम्ही आज अख्खा दिवसभर मस्त एन्जॉय केला. आता शाळेचं बघायचं आहे. शाळेचं असा विषय झालेला आहे. शाळेत गेलो होतो आम्ही. आता ॲडमिशनचं वगैरे बघायचं आहे. त्यानंतर बघते आता यांचं उद्या चॅनलचं कसं काय करायचं. आणि हां अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. राहून गेलं, माझं लक्षात नाही राहिलं. लक्ष्मीताई आहेत आपल्या. लक्ष्मीताई आले होते बघा माझ्याकडं, तुम्हाला आठवत असेल. त्यांचं चॅनल आहे बघा लक्ष्मी डेली रुटीन म्हणून. त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा यार सगळ्यांनी लवकर. मला वाटते 1-1.5 महिना राहिला असेल. त्यांनी वर्षाचा आज चॅनल मोनिटाईज झाला तर काय म्हणते पेमेंट चालू करते यूट्यूब, नाही तर नाही. आणि ते लक्ष्मीताईला खरंच गरज आहे. तर मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे त्यांना. कारण भरपूर मेहनत घेते. 2-3 वर्ष झाले त्यांनी 3 चॅनल बनवून ते थकलेत पण त्यांचं चॅनलच मोनिटाईज होत नाही आहे. त्यांच्याकडे बोलण्याची कला आहे. व्हिडिओ पण छान असतात. नवरा बायको छान व्हिडिओ बनवतात. तर मला असं वाटतं कोणीतरी यूट्यूबर येतं ना, प्रत्येक व्यक्ती काहीतरी एक स्वप्न घेऊन येतं. त्यामुळे माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी लक्ष्मीताईला सपोर्ट करावं. तर लक्ष्मीताईच्या लक्ष्मी डेली रुटीन या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून 1K क्रायटेरिया आणि 4000 घंटा वॉच टाईम कंप्लीट करून द्या. त्यांची स्टोरी पण खूप छान आहे, तुम्ही बघा ऐका. जर नसेल ऐकली तर द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर ऐका. पण त्यांना सपोर्ट करा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की लक्ष्मीताईला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. सो प्लीज त्यांना जाऊन सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. त्यांची लाईव्ह बघा, व्हिडिओ बघा
एक त्यांना खरंच एक भावनिक आदरसुद्धा द्या. बाकी त्याचं पर्सनल त्याला माहिती असते ते त्यांच्या चॅनलवर सांगतीलच तुम्हाला. पण मला तरी वाटते की लक्ष्मीताईला सपोर्टची खूप गरज आहे, तर सगळ्यांनी सपोर्ट करा. ठीक आहे, यांना नाही केलं तरी चालेल, पण लक्ष्मीताईला सपोर्ट करा. आहे की नाही? तर चला मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.